इथे मी मागील भाग कट करून घेतलेला आहे। तर ह्यामध्ये आपल्याला खालच्या साईडला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजेच तुमच्या मागील भागाची उंची त्यामध्ये जे काही तुमचं शिवण्याचं मार्जिन असेल ते आणि 1 इंच एक्स्ट्रा। तर हा 30 इंच छातीचा ब्लाऊज आहे, म्हणजे 7.5 घडीचा। आणि मी इथे माझ्या कमरेचा मार्क करून घेते। ही डिझाइन आपली अगदी 10 मिनिटात तयार होणार आहे आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसते। तर संपूर्ण व्हिडिओ पहा। खालच्या साईडने इथे मी 2.25 इंचावर मार्क करून घेते। जेवढी तुम्हाला गळ्याची खोली हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही ही पट्टी कमी जास्ती करू शकता। तर मी हे दोन्ही पॉइंट्स आपले जोडून घेते। आता आपल्याला हे कट करायचं आहे, तर आपण खालचा भाग सेपरेट करणार आहोत। जी आपण लाईन आखलेली आहे तिथून कट करून घेऊयात आणि दोन्ही भाग वेगळे करून घेऊयात। आता आपण हे अस्तरचे पार्ट बाजूला ठेवून घेऊयात आणि आपण हे पार्ट मेन फॅब्रिकवर कट करून घेतोय। तर इथे मी हा साडीतला कापड घेतलेला आहे, काठाची बाजू घ्यायची आहे आपल्याला खालच्या साईडला। तर मी ह्याच्यावर व्यवस्थित आपली खालची साईडची जी पट्टी आहे ती काठाच्या बाजूला ठेवून घेते। आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। तर मी जेवढी बॉर्डर आहे तेवढी सेपरेट करून घेते। व्यवस्थित करा आणि जेव्हा तुम्ही मेन फॅब्रिक कट कराल तेव्हा थोडा एक्स्ट्रा घेत जा, म्हणजे तो शिवण्यात कमी पडणार नाही। तर इथे मी खालच्या साईडची पट्टी सेपरेट केलेली आहे आणि जो आपला वरच्या साईडचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने ठेवून घेते। आता आपण हा अस्तरचा वरचा जो भाग आहे त्याच्यावर माप टाकून घेऊयात, म्हणजे वरच्या साईडची डिझाइन करून घेऊयात। तर 2.25 इंच मी गळा रुंदी घेते आणि खालच्या साईडला असं 3 इंचावर मार्क करते। ही मापं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तर ही सरळ लाईन आखून घेते। आता आपण जी लाईन आखलेली आहे त्यावर आपल्याला अशी टेप ठेवून 3 इंचावर मार्क करायचा आहे। जेवढा तुम्हाला डीप नेक हवा आहे तेवढं तुम्ही माप टाकून घ्या। त्यानंतर ही जी खालच्या साईडची पट्टी आहे तिथे तुम्हाला जेवढा डीप नेक हवा आहे तेवढा इथे बॉक्स तयार करून घ्या। तर इथे मी 3.25 इंचावर मार्क करते, कारण मला जास्त डीप नेक नको आहे। आपली साईजसुद्धा कमी आहे। आता आपण इथे ह्याला गोलवा शेप देऊन घेतोय, व्हिडिओमध्ये पाहताय अशा पद्धतीने। त्यानंतर खालच्या साईडला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे। आता हे आपण कट करून घेऊया। खूप सोप्या पद्धतीने आपण गळा शिवणार आहोत, अगदी 10 मिनिटात शिवून तयार होतो। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर इथं आपलं कटिंग करून झालेलं आहे। आता हे दोन्ही पार्ट आपण मेन फॅब्रिकवर ठेवून घेऊयात। तर इथे जो आपण मेन फॅब्रिक घेतला होता आपला ब्लाऊज पीस, तो मी असा मध्यात कट करून घेते, म्हणजे आपल्याला शिलाई करायला खूप सोपं जाईल। तर अशा पद्धतीने मधून असं कट करून घ्या। आता आपण हे दोन्ही पार्ट असं समोरच्या साईडला ठेवून घेतोय, व्हिडिओमध्ये पाहताय। मी अगदी समोरासमोर असे दोन्ही पार्ट ठेवून घेतलेले आहेत। तर ही आपली वरची साईड आहे। आता आपण शिलाई करून घेऊयात। तर ह्या डिझाईनसाठी आपल्याला नॉट लागणार आहे। तर मी इथे 15 इंचाची नॉट घेतलेली आहे। आता आपण ह्याच्यावर शिलाई देऊन घेऊयात। तर मी 1/2 इंच इतपत शिलाई देऊन घेते, अगदी कडेने। जर तुम्हाला जमत नसेल तर कापडाला टाचण्या लावून घ्या, म्हणजे तुमच्या ब्लाऊजला कुठेही चून येणार नाही। तर खालच्या साईडला इथे आपल्याला नॉट ठेवून घ्यायची आहे। व्यवस्थित पहा मी कशा पद्धतीने ठेवते। तर आपल्या नॉटवर आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून ती निघणार नाही, कारण आपण ही पलटवतोय। जर ती निघाली तर पुन्हा लावायला कठीण जाईल, त्यामुळे इथे डबल शिलाई करायला विसरायचं नाही। ब्लाऊजचा दुसरा भागसुद्धा मी ह्याच पद्धतीने शिलाई करून घेणार आहे। तर तुमचा जास्ती वेळ नको जायला, म्हणून मी एकाच बाजूची शिलाई दाखवते। इथे आपल्या एका बाजूची संपूर्ण शिलाई झालेली आहे। आता आपण एक्स्ट्रा कापड कट करून घेऊयात आणि हे आता आपण पलटवणार आहोत। तर मी त्याआधी नॉच देऊन घेते। नॉच दिल्यामुळे गळ्याला शेप खूप छान येतो। आता आपण इकडे जी नॉट लावलेली आहे ती व्यवस्थित खेचून ब्लाऊजचा पार्ट पलटवून घेऊयात।
म्हणजे आपला अस्तर हे खालच्या साईडला जाईल आणि आपला ब्लाऊजचा मेन पार्ट आहे तो वरच्या साईडला आहे. तर इथे व्यवस्थित मी पलटवून घेतलेला आहे. नॉट आपली खेचून घ्या जेणेकरून आपल्या गळ्याला छान शेप येईल. आता आपण ह्यावर दाबटीप देऊन घेणार आहोत. तर दाबटीप द्यायला विसरायचं नाही. ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते आणि हा ब्लाऊज आपला बिना लेसचा सुद्धा खूप छान दिसतो. तर ही शिलाई देत असताना अगदी लहान शिलाई घ्या. तर मी व्यवस्थित अशी दाबटीप देऊन घेते. शिलाई देत असताना दोन्ही हाताचा वापर करून व्यवस्थित शिलाई देऊन घ्या. तर इथे आपल्याला खालच्या साईडच्या भागाला शिलाई नाही द्यायची आहे का ते पुढे तुम्हाला कळेलच. आता आपण आपल्या अस्तरचा भाग मेन फॅब्रिकला अटॅच करून घेऊयात. अगदी कडेने मी शिलाई देऊन घेते. शिलाई करत असताना जर ब्लाऊजला चुण्या येत असतील तर टाचण्यांचा वापर करा आणि व्यवस्थित कडेने शिलाई देऊन घ्या. इथे आपली शिलाई देऊन झालेली आहे. एक्स्ट्रा कापड आहे ते मी कट करून घेते. तर दुसरा पार्टसुद्धा मी असाच तयार करून घेणार आहे. तर इथे पाहताय अगदी परफेक्ट असे आपले दोन्ही पार्ट मी तयार करून घेतलेले आहेत. आता आपण खालच्या साईडची जी पट्टी आहे ती कशी शिलाई करायची ते बघूयात. तर इथे मी वरच्या साईडला अस्तरची पट्टी ठेवून घेतलेली आहे. व्यवस्थित पहा वरच्या साईडला ठेवून घेतलेली आहे. तर ही आपण पलटवणार आहोत. सगळ्यात आधी आपण खालच्या साईडला एकदा इतपत शिलाई देऊन घेतोय. त्यानंतर आपण वरच्या साईडला असे 1/2 इंच इतपत शिलाई देऊन घेणार आहोत. तर व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे. आता आपण इथे जे मधली स्पेस आहे त्याच्यातून ही पट्टी पलटवून घेणार आहोत. तर ही पलटवायची खूप सोपी पद्धत आहे. आता आपण खालच्या साईडच्या भागावर एक टीप देऊन घेतोय म्हणजेच आपली दाबटीप देऊन घेतोय. तर ही दाबटीप आपण वरच्या साईडला सुद्धा देऊन घेणार आहोत. असं केल्याने आपली पट्टी परफेक्ट शेप घेते. आता आपण वरच्या साईडला सुद्धा टीप देऊन घेतोय. तर टीप देत असताना व्यवस्थित पहा आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित आहे का, नाहीतर मग कुठेतरी फुगा येईल. तर मी दोन्ही साईडला दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता आपण बाजूची जी पट्टी आहे ती अशी मेन फॅब्रिकला अटॅच करून उरलेलं एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेतोय. त्यानंतर आपण जे वरच्या साईडचे ब्लाऊजचे पार्ट तयार करून घेतलेले आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत. आणि कटिंग करते वेळेस जो आपला खालच्या साईडचा भाग आहे त्या भागाप्रमाणे तेवढंच अंतर घेऊन इथे व्यवस्थित टाचण्या लावून घ्यायच्या आहेत. तर मी टाचण्या लावून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्यावर शिलाई देऊन घेतोय. तर शिलाई आपल्याला लॉक करून घ्यायची आहे. अगदी कडेने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. शिलाई ही बारीक घ्या कारण इथे आपण सिंगल टीप देऊन घेणार आहोत. तर व्यवस्थित ठेवून घ्या. खालच्या साईडला आपल्याला फक्त 1/2 इंच इतपत कापड घ्यायचं आहे कारण आपण शिलाईमध्ये तेवढंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं. नाहीतर मग आपल्या ब्लाऊजची हाईट ही कमी पडणार. तर मी अगदी व्यवस्थित शिलाई करून घेते. शिलाई लॉक करून घ्यायची आहे. तर मी इथे कट करून पुन्हा आपला पुढील भाग आहे तो जोडून घेते. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुढील भागसुद्धा आपण त्याच पद्धतीने जोडून घेतोय. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने. इथे पाहताय अगदी 10 मिनिटातच सुंदर अशी आपली मागील गळ्याची डिझाईन तयार झालेली आहे. तर मी फायनल लुकसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. जर तुम्हाला हा गळ्याचा पॅटर्न आवडला असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.